आणि आजच्या दिवसात सुद्धा धावतं समालोचन करण्याकरता त्यांनी आमंत्रण दिलं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. बॅटिंग करणाऱ्या टीमने अजूनही अतिरिक्त खेळाडू पाठवला नाही. लक्षात घ्या, पेनल्टीला सामोरे जावं लागेल. शिस्त पद्धत प्रत्येक टीमने दाखवलं, त्यामुळेच विनंती करतोय आपल्या टीमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं सांगण्याकरता पाठवून द्या. रती महारथी पुढच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघणार आहोत. नामवंत खेळाडू जे ISPLच्या तिन्ही पर्वामध्ये खेळलेत ते खेळाडू आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. बॅटिंग करणारी टीम पालघर स्पोर्ट्स क्लब आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. तुमची फलंदाजी आहे तोपर्यंत नावं सांगण्याकरता या. 11वा खेळाडू असेल तो आला तरी चालेल, नद नंतरचा प्लीज. बिलाल शेख, रोहित नार्वेकर हे दोन बॅटर आहेत. रोहित नार्वेकर स्ट्राईक इन कडे आणि पहिले षटक टाकण्याकरता भूषण पाटील नामवंत खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही टीम मध्ये. दोन्ही टीमला असतील हार्दिक शुभेच्छा. 5 षटकांचा हा मॅच होतोय. 2 षटक पॉवर प्लेचे असतील. 5 ओव्हर मॅच. गोलंदाज तयार. मॅच स्टार्ट. 11 वाजून 21 मिनिटांनी हा पहिलाच बॉल पडलाय आणि त्याच्यावर ठसा उमटवलाय 6 धावांचा. नाही का दुक्का, सीधा सीधा छक्का. ती स्वप्नवत सुरुवात झाली रोहित नार्वेकरच्या माध्यमातून. थोडंसं पुढे चेंडू बघायला मिळाला. चेंडूची पिचिंग आहे ती रडारमध्ये होती आणि पॉवर प्लेचं षटक चालू असताना रोहित त्या चेंडूला मिस करणार नाही आहे. टायमिंग प्रॉपर झाले, आक्रमकतेला सुरुवात झाली, आपला इंटेंट त्यांनी क्लिअर केला आहे. भूषण पाटीलच्या समोर असे चेंडू आलेत. आम्ही आमचा नॅचरल गेम दाखवणार, आमचं ट्रेडमार्क पालघर स्पोर्ट्स क्लबचं दाखवणार हा मेसेज दिला आहे. भूषण पाटील कमबॅकिंग करतील की या ठिकाणी रोहित नार्वेकर उर्फ चतुर आपली बॅटिंग तशीच ताट ठेवतील. अप्रतिम पिचवरनं पिच केला आहे. अप्रतिम टायमिंग बघायला मिळते. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, चला आपण लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह म्हणतो. थोडासा पुढ्यात होता. इन पिचवरनं पिच केला आहे. कुठल्याही प्रकारची संधी नाही आहे. षटकारानंतर सर येतोय चौकार. स्कोर 2 चेंडूमध्ये पोहोचलाय 1-0. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. 10 धावा धावपळकर लागल्या जात आहेत. चतुर खरोखरच चतुर आहे. रोहित नार्वेकर जरी नाव असलं, घरचा संघ जर आपण बघितलं तर गोराई संघाद्वारे ते खेळत असतात. ग्लेन वैती सारख्या दिग्गज खेळाडू आणि तो मार्गदर्शक आहेत या खेळाडूंचा. अनेक काही मार्गदर्शक असतात प्रत्येक खेळाडूचे. रोहित नार्वेकर इज ऑन फायर. स्कोर इज 10. लेफ्ट आर्मचा मारा पाहिलं, सोडून दिलं या चेंडूला. वाईड लाईनच्या आतून हा चेंडू थोडासा टर्न घेतोय, त्यामुळेच बॅटर या ठिकाणी फसलाय. धूर्तपणा आता चालला नाही. डॉट बॉल. धाव संख्या 10. थोडेसे शपथ झाले होते आणि त्यामुळे आपण बघताय थोडंसा आणखीन पुढे चेंडू पिचिंग बघायला मिळते. 2 चेंडूवरती 10. त्याच्यानंतर भूषण पाटीलची कमबॅकिंग. 4थ्या चेंडूवरती काय प्रश्नचिन्ह मनामध्ये घर करतोय भूषण. त्यामुळे आम्ही स्टॅम्प शॉट आहे, दुरून खेळलाय, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. 1 हँडी चेंडूला पकडण्याचा प्रयत्न. चेंडू अजयजी गावड स्टँडला अभिवादन करतोय आणि येतोय एअर स्ट्राईकचा भव्य षटकार. कमॉन नॅन. असं होतं फील की षटकार आणि चौकारांनीच होईल इथे डील. सध्या 3 बॉल मध्ये अतिशय चांगली विस्फोटक सुरुवात करून देत आहेत रोहित. हाफ ट्रॅकर, वाईड लाईनच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. नदीम शाह त्या ठिकाणी आहेत. नदीम शाह, जतीन भुया दोघांचंही कौतुक असेल. धावसंख्या धावपळकावर 1 ने पुढे गेल्या आणि धाबा झाल्या आहेत त्या 17. माफ करा, धावसंख्या 17 धावा. पुढील चेंडू. रोहित खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. चेंडू थोडासा खाली राहिलाय. थोडासा
प्लॅनिंग होता रोहितचा. हलकासा जर टॉस झाला असता, चेंडूला हुक खेळले असते, चेंडू थोडासा खाली राहिल्यानंतर एक गिरकी घ्यायला लागते आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक हातामध्ये जाताना स्कोर 7 बघायला मिळतो. विदाउट लॉस 17. चांगली कमबॅकिंग आहे. षटकार चौकार डॉट बॉल येत आहेत. गोलंदाज प्रयत्न करत आहेत कमबॅकिंगसाठी आणि फलंदाजाचा प्रयत्न आहे एअर स्ट्राईकचा. म्हणूनच दिमागावर सध्या हल्ला चढवावा लागेल गोलंदाजाला. स्लो बर्बान फसू शकतो बॅटर रोहित. क्षेत्ररक्षकाच्या हाताला होतोय हलकासा स्पर्श आणि चौकारणीची वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट मिळाली असती, 4 धाव मिळतील. धावसंख्या 4 ने पुढे गेली. 21 धावा 21. मिळतं ते कॅरी तुम्ही कसं करणार हे तुमची परिपक्वता तुम्हाला सांगत असते. आणि जेव्हा तुम्ही भरपूर मॅचेस खेळत असतात, व्यावसायिक क्रिकेटर असतात, तेव्हा ही गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे की 21 झालेले आहेत, त्या 5 षटकामध्ये 70, 75, 80 कशा होतील हे तुमच्या गेम प्लॅनिंगवरती तुम्ही ठरवायचं आहे. सध्या विदाउट लॉस खूप चांगल्या पद्धतीने फाउंडेशन बिल्ड होते. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाईल मोबाईल 11च्या माध्यमातून. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. बघूया नवीन गोलंदाज कोण असणार आहे. बघूया नवीन गोलंदाज आपण बघतोय मीत. एक सांगू इच्छितो की 6 मिनिटं घेतले गेलेत पहिल्या षटकाकरता. 20 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांसाठी. 6 मिनिटं पहिल्या षटकाकरता घेतलेत, लक्षात घ्या. थोडंसं वेळ त्याच्याकडे लक्ष द्या आपण, कारण प्रत्येकजण या ठिकाणी आपल्या क्रिकेटच्या प्रेमापोटी आपला सुंदर खेळ बघण्यासाठी आपली बरीचशी कामं बाजूला ठेवून आलेले आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला जो सहयोग द्यायचा आहे बी ट्रॉफीसाठी, की वेळेवरती स्पर्धा संपणं, वेळेवरती तुमचा सुंदर खेळ दिसणं, तुमची लोकप्रियता वाढणं, हे फक्त एकाच गोष्टीने होऊ शकतं, ते म्हणजे डिसिप्लिन. आणि तो डिसिप्लिन तुम्हाला फॉलो करावा लागणार आहे. 21 वरती 0 असं बघायला मिळते. गोलंदाजीमध्ये मीत पटेलला बोलवलंय. एक अप्रतिम गोलंदाज आहेत मीत पटेल. मीत पटेल वलसाडला बिलॉंग करत आहेत आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झाल्या. थोडासा जास्त वेळ घेतला जातो याची नोंद असू द्या. समोर आपण बिलाल शेखला बघतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावा, एक एक्स्ट्रा, टोटली 21. आणि बिलाल आपला पहिला चेंडू खेळण्यासाठी मीत पटेलच्या समोर उभा राहिलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि मीत गोलंदाजीला स्टार्ट करतोय. उलटॉस आहे, चेंडूला पिच केलाय. एक चांगला लेफ्ट एट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरनं सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनला. मीतचं स्वागत केलंय चौकारानं. याच्या अगोदर आपण बघतायत भूषणचं स्वागत केलं होतं षटकारानं. इथे मात्र फक्त आणि फक्त आतषबाजी बघायला मिळते. अतिशय चांगला फटका. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळेच मिड ऑफच्या वरून खेळला होता. पुढचा बॉल या वेळेला चांगला टर्न आणि बाउन्स सुद्धा चांगला मिळालाय. फ्लाईट जास्त दिली होती. टप्पा घेतल्यानंतर थोडासा लेग कटर होताना हा चेंडू दिसलाय. हे तुम्ही बघू शकता सर्व दृश्य प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीद्वारे. धावसंख्या बिनबाद 25 धावा 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर. थोडासा अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. ओ इथे आपण बघतायत आणखीन एक डॉट बॉल. भाई आपने 4 रन्स केले तो मेरा भी हक बनता है की मी वापसी करू. वलसाडून आलाय आणि जे 2 चेंडू त्याने टाकलेले आहेत इथे आपण बघतोय. फक्त बिलाल चेक केलं जाईल फलंदाजाचं. एस फलंदाजाने चॅलेंज केलं गेलं इथे की या चेंडूवरती काय घडलंय. DRS ची मागणी आहे. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये येतील. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय. आपल्याला DRS जास्त पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्यांच्याकडे एक आपण रिव्ह्यू सिस्टम दिलेली आहे. तो जर यशस्वी झाला तर मात्र पुढे तो कॅरी केला जाईल. आणि आता आपण बघतोय की त्यांची संधी हुकली जाईल. रिव्ह्यू लॉस होण्याचे बी चान्सेस वाढत आहेत. क्रीडा रसिक वर्ग सर खूप जास्त संख्येने उपस्थित आहेत. प्रत्येक स्टँडवरती फक्त लक्ष केंद्रित केले मैदानाच्या आतमध्ये.
आपण बघताय शांतपणे पूर्णतः मॅचचा आनंद घेत आहेत. एन्जॉय भरपूर सुरू आहे चोहे बाजूने. आपण बघितलं तर पूर्णतः भरले हे क्रिकेटचं मैदान. रावे येथील हे क्रीडांगण आहे. अफाट गर्दी आहे. स्टँड तर खचाखच भरलेत. आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला सुद्धा जिथे उभे राहण्याकरता जागा मिळेल ना तिथून प्रेक्षक राजे या स्पर्धेला पाहतात. त्याच्यामध्ये युवांपासून वृद्धांपर्यंत आणि युवतीपासून महिला वरिष्ठ महिलांपर्यंत सर्वजण इथे उपस्थित राहिलेत. नाही, असंख्य क्रिकेटचे चाहते असतात, वयमर्यादा नसते आणि त्याचमुळे प्रत्येक जण आपापल्या परीने ती स्पर्धा एन्जॉय करत असतात. संपूर्ण पालघर विभाग म्हणा, बोईसर विभाग म्हणा, भरपूर लांबून लांबून क्रीडाप्रेमी या मॅचचा आनंद घेत असतात. कारण AB ट्रॉफीची जी 5 वर्ष बघितलेली आहे, एशियाची उंच शिखरं ही स्पर्धा कव्हरेज करते आणि त्याचमुळे अनेक जण सातत्याने विचारत असतात की AB ट्रॉफी यंदा कधी आहे, AB ट्रॉफी यंदा कशा पद्धतीने त्यांचं नियोजन असणार आहे. कारण अजयजी भोईर साहेब दरवर्षी त्यांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी जी उत्सुकता आहे, त्याच्यासाठी जे वेल मॅनेजमेंट आहे किंवा ज्या पद्धतीने युवा खेळाडूंना एक भव्य दिव्य स्पर्धा बघायला मिळते आणि ग्रामीण विभागातील तरुणांना दॅट्स अ फेअर डिलिव्हरी, गुड बॉल आणि रियल लॉस. गोलंदाजी करतोय मीत, संघाचं त्याच्यामध्ये आहे हित असा हा मीत. कमाल करतोय. चौकार लागल्यानंतर वापसी करून देतोय. धावसंख्या धावपळकर आपण पाहिली तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धाबा. पुढचा बॉल पाहूया कसा पडतोय मीतचा. मीत पटेल बलसाडेतून बिलॉंग करतोय हा खेळाडू. पुलपिच बॉल होता. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. दोघांमध्ये भागीदारी वाढतच चाललंय आणि याला रोखण्याकरता एखादा असा गोलंदाज पाहिजे जो विकेट सुद्धा मिळवेल आणि धाबा सुद्धा रोखून देईल. 26 धाबा बिनबाद. पण इष्टाच्या मागे मयूर तांबोरेला बघतोय. चिंचणीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग सेट करण्याचं काम तेही करत आहे. 26 झालेले आहेत. चांगलं फाउंडेशन बिल्ड केलंय. 2 चेंडूंचा खेळशेष आहे. चौकाराला आणि मीत पटेलने वापसी केली. परंतु आता एक जो चांगला संघर्ष बघायला मिळणार आहे. आपण बघतोय की मिस्टर रोहित चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अप्रतिम शॉट लॉंग ऑफला क्लिअर करतो. या वेळेला एक चांगला तगडा ऑफ ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. सरळ जातोय स्टँड अँड डिस्पॅच. धावसंख्या 6 निफ्लाय झाले. 32 वरती पोहोचते. क्लॉफ्टेट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळालाय. थोडासा पुढे चेंडू होता आणि असे चेंडू जर तुम्ही टाकाल ते सुद्धा रोहितला जो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 32 वरती पोहोचलंय. खूप चांगल्या पद्धतीने फोकस करतो या मॅचकडे रोहित. पुढील चेंडू गुडघ्यावरती बसून थोडासा बॅलन्स बनवला होता. ऑन साईडला बॅटला ड्रिल केलं होतं. पडल्यानंतर हलकासा जो बाहेर निघाला चेंडू डॉट बॉलमध्ये रूपांतर होते. पहिल्या षटकामध्ये 21 होत्या. इथे आपण बघतायत 32 झालेले आहेत. 16ची सरासरी मेंटेन केलेली आहे. जी फाउंडेशन बिल्ड करण्याची गरज असते किंवा तुम्ही जे सेफ झोनमध्ये पॉवर प्लेमध्ये जाताय ते या 32 मुले. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इंटेंट काय असेल. तुमच्याकडे 10 विकेट आहे. तुमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत आणि अशा वेळेला बिलाल आणि रोहित यांची जी रणनीती आहे ना संदीप सर, ती भरपूर महत्त्वाची असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. दोन षटकांमध्ये 16च्या सरासरीने 32 धाबा धावपळकावर आल्यात. 8 मध्ये 26 वर खेळतोय रोहित नार्वेकर. पहिल्या जो मॅच होता त्या पहिल्या मॅच मध्ये 38 धाबांची विस्फोटक खेळी 10 चेंडूंमध्ये पाहायला मिळाली होती रोहित नार्वेकर या खेळाडूची. प्रोजेक्टेड स्कोर 80 पर्यंत जाऊ शकतोय. मनोज पाटील मना या नावाने प्रसिद्ध असलेला सफाई विभागातील एक नामवंत गुणवंत खेळाडू. सफाई विभागातील एक स्टार खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाजी मार्गावर मनोज तयार. समोर बॅटर आहेत बिलाल शेख. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. बिलाल शेख यांनी सुद्धा चांगलं तंत्र या ठिकाणी दाखवलंय. एका बाजूला विस्फोटक रूप रोहित नार्वेकर चतुरने धारण केलंय. त्यामुळे त्याला साथ देणं फार महत्वाचं. ती साथ दिली जाते बिलाल शेख याच्याद्वारे. धावसंख्या 33.
2.1 बॉलच्या समाप्तीनंतर. सन्यमान आपण म्हणायला बघतोय एक अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनेक सामने त्यांनी गाजवलेले आहेत. इथून खऱ्या अर्थाने कस लागणार आहे त्यांचा, कारण समोर रोहित आहे जो चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन मनोज पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. अप्रतिम ऑफ ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. सिंगलने धावसंख्या पोहोचणार आहे इथे 34 वरती. थोडंसं मने यांचे 2 चेंडू बघितले, फ्रीडम देत नाही आहे, जी रिचची ताकद आहे जी जनरेट करून देत नाही, थोडंसं जकडून ठेवलं गेलं. कारण हे षटक भरपूर महत्त्वाचं आहे. इथे जर इकॉनॉमिक षटक हाताळलं, मागच्या डेथ ओव्हरला मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न करतील फलंदाज, त्यासाठी हे भरपूर महत्त्वाचं आहे की ते जकडून ठेवणं. आणि बोटांतील जादू सुद्धा पाहायला मिळाली. ओहो, त्याच्या अँगल सुद्धा चांगले बनवले. इम्पॅक्ट इन लाईन, विकेटचं पतन. गॅस बरोबर परत जावं लागतं बॅटर बिलाल शेखला. सफलता मिळाली मनोज पाटीलला आणि टीमला सुद्धा. विकेट डाऊन, गॉन. ज्याला बघायला आलं तुम्ही आम्ही असा ओमी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ओमकार देसाई, एक अतिशय जुना जाणता खेळाडू. PL च्या पहिल्या पर्वामध्ये चांगलं काम त्याच्याकडून झालं होतं आणि आता याच्यावर जबाबदारी असेल. 1 गडी बाद, धावसंख्या धावपळकर 34. मनोज पाटीलला यश मिळालं. खरोखरच सुरेख मारा केलाय. 2 अँगल जर आपण बघितलं तर अतिशय चांगले पाहायला मिळतात आणि त्यामध्ये लेग कटर, ऑफ कटर अशा चेंडूंचा भरणा त्याच्याकडे जास्त आहे जो वेळोवेळी वापर करतोय. सन्यमान ओमकार देसाई दाखल होत आहेत. एबीच्या माध्यमातून ओमकार ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी साकारलेली आहेत आणि एबी ट्रॉफीमध्ये सातत्याने ओमकारची बॅट तळपताना आपण बघितलंय. ते एक चांगलं बॅटल इथे बघायला मिळणार आहे ओमकार बनाम मनोज पाटील मधलं. ओ, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होत आहे. ते वेग जबरदस्त मनोज पाटील अप्रतिम लेंथ लाईन मेंटेन करताना तिसऱ्या षटकामध्ये जे थोडंसं कमबॅकिंग असायला हवं होतं ते ते बघायला मिळते आणि 4 चेंडूमध्ये पूर्णतः कंट्रोलमध्ये स्कोर कार्ड ठेवलेला आहे सर. आणि नुकताच सुभाष मैदानावर 29 तारखेला PSPL म्हणजेच प्रताप सरनाईक प्रीमियर लीग मध्ये अफलातून कामगिरी आणि विजेत्या टीमचा हिस्सा होता ओमकार देसाई. कर्णधार महाराष्ट्र टीमचा. आणि बघा, कर्णधारांनीचा मोठा पटका खेळण्याचा इरादा केला होता पक्का. गोलंदाज मने यांनी पुन्हा दिलाय बॅटिंग करणाऱ्या पालघर टीमला मोठा धक्का. गॉन. चांगला झेल टिपलाय. ओमकार देसाईला परत जावं लागतं. धावपळकर आपण नजर टाकूया. आता 34 धाबा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि गोल्डन डकचा शिकार बनलाय ओमकार. आपण बघतायत माननीय हरेश्वर किनी यांचे वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे आज आणि एबी ग्रुपच्या माध्यमातून ती आपण साजरा करणार आहोत. सर्व आमच्या मेंबर्सना मी विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये यायचं, मुख्य मंचाकडे सर्वांनी यायचं. थोड्याच वेळामध्ये माननीय हरेश्वर किनी सरांचा आपण लग्नाचा वाढदिवस, वेडिंग अॅनिव्हर्सरी एन्जॉय करणार आहोत, साजरी करणार आहोत. त्यासाठी पुनश्च मी विनंती करतोय की सर्वांनी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये आपण तो एक अप्रतिम असा सोहळा प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कैद करणार आहोत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 5 चेंडूंमध्ये 2 सफलता मिळवल्या. 34 वर 2. नवीन बॅटर विनीत माळी. कोळवटापाच्या चेंडूला काढायचं होतं खोदून. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने हा चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या थेट भेटीला. विकेट मिळाली मन्याला. काय चांगली क्लास गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी गोलंदाजाने या ठिकाणी केलंय. 2 धाबा खर्च केल्यात या एका षटकात आणि 3 सफलता मिळवून दिलेत. व्हॉट बॉलिंग, व्हॉट बॉलिंग. स्पायसी मारा पाहायला मिळाला. आपण जर बघितलं तर संपूर्ण जगभरामध्ये ड्रॅगन ब्रीथ नावाची एक मिरची आहे जी जास्त तिखट लागतं आणि जिच्या सेवनाने ते मनुष्य सुद्धा मरू शकतोय. तशाच प्रकारचं या ठिकाणी तिखट मिरची बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलंय. पालघर स्पोर्ट्स क्लबला लागलाय हा
तिसरा धक्का, 3 गडी बाद 34 धावा. फक्त 2 धावा देत 3 महत्वाचे गडी डगआउटकडे गेल्यात आणि इथून पालघर स्पोर्ट्स क्लबच्या खेळामध्ये थोडंसं टेन्शन वाढलंय. लिटिल ॲक्शन्स आपण बघू शकाल आणि ते संकट मोचक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. प्रतीक दोदडे प्रतीक येतोय मैदानाच्या आतमध्ये. संकट काळामध्ये पालघर स्पोर्ट्स क्लबला आधार देईल का, हा जो प्रश्न चिन्ह मनामध्ये घर करतोय ना, त्याचं उत्तर आपल्याला इन ॲक्शन मिळणार आहे. कहते हैं ना, कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में साथ खड़ा वो सबसे बड़ा. आणि तेच इथे बघायला मिळणार आहे की वक्त बुरा वक्त एक ऐसा जहाँ पर अपने बल्लेबाजों की या अपने आदमियों का वजन पता चलता है. आता संकट काळ असा आलेला आहे इथे पालघर स्पोर्ट्स क्लबकडे की त्या फलंदाजाची ताकद समजणार आहे. समोर रोहित आहे आणि त्याच्यासमोर प्रतीक आलेले आहेत. या षटकामध्ये पलटवार होईल का, मनाने जसं कमबॅकिंग करून दिलं, 3 मोहरे गारद केले, तसे चौथं षटक काही निर्णायक राहणार आहे का, पलटवार बघायला मिळणार आहे का, यासाठी प्रत्येक क्रीडा रसिक वर्ग या मॅचकडे बघतोय. पलटवार असेल तर कसा असेल आणि तो कुठल्या पद्धतीने केला जाईल हे बघण्यासाठी आपण नक्कीच या मॅचकडे. रोहित नार्वेकर स्ट्राईकिंगकडे असेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 34 धावा. 11.33च्या सरासरीने या 34 धावा धावफलकावर चालत. आणि याच दरम्यान श्रीराम फाउंडेशनचे आदरणीय रोशनजी ठाकूर साहेबांचं शुभागमन झालंय. प्रथमतः आपण त्यांचा शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सरजी. AB ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र आपण बघताय वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचलंय 35 वरती. 12 चेंडू अनमोल आहे तिथे बॅटिंग टीमसाठी, फिल्डिंग टीमसाठी. इथून जर इंटेंट क्लिअर झाला, धावा आल्या, सेफ झोनमध्ये जाईल पालघर स्पोर्ट्स क्लब. इथून इकॉनॉमिकल षटक टाकलं, डेंजर झोनकडे जाईल बॅटिंग टीम. गोलंदाज तयार, फलंदाज सुद्धा तयार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवर केलाय जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकरणाशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढलाय गल्ला, सिक्सर. षटकाराला 41 वरती स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळते. थोडासा 4 झाला या ओव्हरमध्ये. इथे मात्र बॅटला ब्रश करतोय. कॉट बँडची संधी आहे का, पूर्ण एफर्ट्स लावतायत आणि झेल तिथे आपण बघतायत. संधी मिळते इथे. कदाचित मनामध्ये असाही संदीप सर विचार येतोय की 2 रन्स देऊन 3 विकेट घेतलेले आहेत. असं वाटलं होतं की मनोजला 2 षटकं मिळू शकत आहेत, परंतु जी गेम प्लॅनिंग आहे त्यांची, मित पटेलला दुसऱ्या षटकासाठी बोलवले. अगदी बरोबर, दुसरे षटक टाकण्याकरता बोलवलं. इथे झेल होऊ शकला तर त्याकरता 100% प्रयत्न केलेत, ते म्हणजेच थामोरे याने. बघू शकता तुम्ही त्यांचे हे प्रयत्न आणि अर्थातच त्याने दाखवून दिलं, हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. चांगला प्रयास होता मयूर तामोरे या खेळाडूचा. चिंचणी येथून बिलॉंग करणारा खेळाडू. आज त्याने सुद्धा अनेक मैदानं गाजवलेत. समोरच्या इनकडून गोलंदाज स्मित पटेल तयार. षटकार लागल्यानंतर ही वापसी होईल काय, तो सुद्धा 1 ते 2 विकेट मिळवून देईल काय, मनोज पाटीलने जसं काम केलंय. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू थोडासा बाहेर काढताना दिसलाय गोलंदाज स्मित पटेल. आता बॅटरला रीड केलंय आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याच्याकरता ही ट्रीटमेंट. चांगली कमबॅकिंग आहे. षटकाराला आहे, परंतु मित पटेल सांगतायत योग्य हातामध्ये चेंडू दिला. झूमपर्यंतचा प्रवास. पुढील चेंडू राईट टर्म द विकेट. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्लाइस केलाय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. डिप तडमॅनला तदवर सिंगल कंप्लीट झालंय, परंतु रोहित सांगतात बाय जिम्मेदारी तो हम लेंगे अभी. कारण चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 11 मध्ये 34 बनवलेले आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक जर कोणाकडे असायला हवी तर तुमच्या फलंदाज जो टच मध्ये आहे, जो चांगला आत्मविश्वासाने भरलेला आहे, त्याला इथे जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळायला हवी आहे आणि ती जिम्मेदारी घेण्याची यावेळची वेळ रोहितची आहे. टच मध्ये प्रत्येकाने राहिलं पाहिजे, परंतु टच फोनच्या या युगामध्ये जिवलक मित्र सुद्धा टच मध्ये राहत नाही. हीच गोष्ट कधी कधी मनाला टच करते. परंतु संध्याकाळ झाल्यावर भरलेला ग्लास टच करण्याकरता जेव्हा फोन केला ना तर सर्वजण टच मध्ये येतात. इथे बॅटर टच मध्ये आहे. हाफ ट्रॅकर
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल स्लोवर वन. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपतोय. विकेटचं पतन. रोहित नार्वेकर चतुर या खेळाडूची केली जाते शिकार. गॉन. बॉल मध्ये 38 धाबा रोहित नार्वेकरच्या खात्यामध्ये होत्या. आता पालघर स्पोर्ट्स क्लब टीमची धावसंख्या 43 वर 4. काय म्हणाल, अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत, 43 धाव बनलेत. एकंदरीत मीत पटेलला गोलंदाजी ट्रॅकवर आणलंय, मला का आणलंय हे तोही दाखवतोय. षटकार जरूर आलाय, परंतु जी क्षमता माझ्याकडे किंवा अनेक मैदानामध्ये जी माझी गोलंदाजी आहे ती गोलंदाजीवरती विश्वास म्हणून मला आणले आणि त्यांचा निर्णय आता योग्य ठरला आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी विकेट घेतलंय, इकॉनॉमिकल गोलंदाजी केले. भार्गव पाटील न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अंतिम चेंडू आहे. भार्गव पाटील बद्दल बोलायचं झालं तर अर्थातच हरेश्वर पाटील देवानमान गावचे पोलीस पाटील आणि त्यांचे सुपुत्र वसई देवानमान येथून ते बिलॉंग करत आहेत. एक विस्फोटक खेळाडू आहेत आणि लगातारच्या दोन्ही सीझन मध्ये वसई विरार प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळालाय या खेळाडूला. तोच हा भार्गव पाटील स्ट्रायकिंग कडे आहे. या षटकातील आता शेवटचा बॉल आहे. सपुढील चेंडू फक्त ड्राईव्ह केले बॅक टू द बॉलर. सिंगल रन कंप्लीट होतीये. चांगलं षटक इथे बघायला मिळते. धावसंख्या पोहोचले ते म्हणजेच 44 वरती. 11ची सरासरी इथे मेंटेन केली आहे. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 5 दिसतोय, परंतु इथे एक नवीन गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवर आणावं लागेल आणि त्या संधीचा फायदा किंवा तिथे त्या गोलंदाजाची जे नियंत्रण किंवा ज्याला आपण लेंथ लाईन जर फलंदाजाने रीड केली तर मात्र जो 55 स्कोर तुम्हाला दिसतो तो 65 दिसू शकतो आणि तिथून जर इकॉनॉमिकल चांगली राहिली तर 55 दिसतो तो बिलो 50 सुद्धा दिसू शकतो. जर तर आहे क्रिकेटमध्ये अंतिम षटकाकडे सर्वांचं लक्ष राहिले, परंतु याच्यानंतर जी मॅच होणार आहे टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळणार आहेत. बघूया आता शेवटचे 6 बॉल टाकण्याची जबाबदारी कोणाची असेल. एकमेकांविरुद्ध एकमेकांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. म्हणूनच त्याकरता तुमचा अनुभव पाहिजे. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान हे नेहमीच तुम्हाला फळदायक ठरत असतं. इथे अनुभवी खेळाडू आता शुभम गोलंदाजी मार्गावर आलाय. कमीत कमी धावसंख्येवर रोखणं फार महत्वाचं आहे. 44 वर 4. 5व्या षटकाला सुरुवात होते. शुभम पाटील हा गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज तयार. शुभम पाटील समोरच्या इन कडून शॉर्ट थर्ड मॅन बघितलं आपण तर गली क्षेत्रात सुद्धा 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर ठेवलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे. गोलंदाज तयार. भार्गव करता. भार्गवने या चेंडूला उचललाय, पाठवून दिला लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार टोलदार वजनदार. भार्गवने ठोकलाय ठोकलाय षटकार. अ, 50 जावा आणि 4 षटकामध्ये जो मॅच बॅलन्समध्ये होता ना तो मॅच कुठल्या दिशेने जाईल किंवा कुणाच्या बाजूने जास्त झुकला जाईल हे सांगणारे 5 चेंडू आहेत. अजूनपर्यंतचा प्रवास आहे हा बॅलन्समध्ये उभा आहे फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीमकडे, परंतु इथून जे 5 चेंडू आहेत आणि गोलंदाज शुभम आलेले आहेत हे 5 चेंडू बिग इम्पॉर्टंट दोन्ही संघासाठी असणार आहेत. 50 झालेले आहेत. स्वागत चांगलं केलंय. पुनश्च आपण भार्गवला बघतो स्ट्राईकवरती. पुढील चेंडू आणि इथे आपण बघतायत खूप चांगला ऑफ ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफला पण शतरक्षक बघतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 1ने पोहोचते ती 51. इथे बॅटिंग टीमचा काय गेम प्लॅन असेल? 4 चेंडूमध्ये किती धावा? बघूया. बॅटिंग टीमचा तर गेम प्लॅन असेल, परंतु बॉलिंग टीमचा असा गेम प्लॅन आहे की कमीत कमी 60 धावसंख्येच्या आत आपण रोखायला पाहिजे. बॅटिंग करणारी टीम तर 60च्या पलीकडे जाण्याच्याच उद्देशाने उतरलंय. धावसंख्या 50 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 51 धाबा 51. आता स्ट्राईक इन कडे बॅटर
प्रतीक, हाफ ट्रॅकर, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या 4 गडी बाद 52. 52 स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. हे मैदान असं आहे की 81 चेस होताना आपण बघितल्यात. आपण या ठिकाणी या मैदानावरती कालच्या दिवसामधला जो क्वालिफायर मॅच होता 5 षटकामध्ये आपण 64 चेस होताना बघितलेले आहेत. तरी मॅच चांगल्या झोनकडे जाते. बघूया पुढील चेंडू भार्गवसाठी. ओहो, वाडा शॉट. सरळ चेंडूला पोल केलं जाते. ठोकतो या ठिकाणी अजयजी गावड. स्टँडला अभिवादन करणारा हा दर्जेदार षटकार शंखनाद करतोय भार्गव. थोडासा उशिरानं आलाय, परंतु जो एअर स्ट्राईक करतोय तो अतिशय सुंदर बघायला मिळते. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. पोचते ती तब्बल आपण बघतायत 58 वरती पोहोचले. 58 धावा धावपळकावर चालत. आता मात्र बघू शकतायत आपण हे शॉर्ट सिलेक्शन. हाफ ट्रॅकर, थोडासा उसळी घेणारा चेंडू होता आणि संपूर्ण शरीर योग्य पद्धतीनं त्यांनी खाली वाकवलं आणि अतिशय सुंदर पटका खेळताना दिसला भार्गव पाटील हा खेळाडू. 6-1-1-6. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज असेल. भार्गव सुद्धा आक्रमक भूमिकेमध्ये आलाय. क्रमांक कोणताही असो, साजेशी कामगिरी मी आपल्या टीम करता करेन. एरबी तो प्रारंभिक फलंदाज म्हणून डावाची सुरुवात करत असतो. आता त्याला लोअर मिडल ऑर्डर मध्ये पाठवलंय. 58 वर 4. शुभमचा पुढचा बॉल समोर आहे. भार्गव. एक वेळ अशी होती की मनोज पाटीलने टाकलेले षटक वापसी करून गेलं होतं. हाफ ट्रॅकर, आता टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4.5 बॉलची समाप्ती. धाव संख्या 58. 4 गडी बाद. चांगली वापसी बघायला मिळते. अंतिम चेंडू असणार आहे. जर चौकार षटकार आला तर मग अबव 65 पर्यंत पोहोचू जाऊ शकतं. डॉट बॉल आला बिलो 60चं टार्गेट असणार आहे. महत्वाचा चेंडू आहे. या ठिकाणी आपण बघतोय श्रीराम फाउंडेशन विपक्ष विहान 11 नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि चुकीचा चेंडू हाताळलाय. प्रॉपर टायमिंग करतायत. DRS घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. कमरेच्या वर आहे की नाही, परंतु चेंडू चुकीचा आहे आणि त्याला पॅनलाइज केले. पनिशमेंट देताना आपल्याला बघायला मिळते. भार्गव पाटील षटकार ठोकतायत आणि हा जर बीमर असला तो सोने पे सुहागा. धावसंख्या 58 आहे. सध्या तरी 64 दिसते. जर षटकाराला 65 आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल, नसेल तर मात्र आपण बघतो की 65चं टार्गेट. बघूया पंच चेक करतायत. 58 आहेत. या चेंडूवरती सर्वांचं लक्ष वॉर रूम मध्ये बघायला मिळतंय. काय घडलंय ते भार्गव पाटीलने DRS म्हणजेच अंपायर्स कॉल. बघूया आता चेक केलं जाईल. नाही, आधुनिकता आपल्याकडे आहे. प्रत्येक गोष्टी चेक करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण बघतायत वॉर रूम मध्ये चेंडू पाठवला गेलाय. बघितला जाईल. दॅट्स नो बॉल. म्हणजेच आता धाव संख्या 7 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 65. ओ नो. लगेचच LED बॉलवर सुद्धा दाखवलं गेलं कशा पद्धतीने चेंडू पडलाय. कमरेपेक्षा वर हा चेंडू होता आणि बॅटिंग क्रीज मध्ये बॅटर त्या ठिकाणी होता. फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी आहे बॅटरला. धाव संख्या झाली आहे ती 65. षटकार ठोकलाय पक्क्या इराद्याने. 6 मध्ये 20 धावसंख्येवर खेळतोय भार्गव पाटील हा खेळाडू. पंचांचा हात डोक्यावरून फिरत असताना फ्री हिट. शांतता आहे प्रत्येक स्टँड मध्ये आणि या फ्री हिटचा फायदा उचलला जाईल की नाही ते आपण बघणार आहोत. शेवटचा बॉल सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर फोर्स केलंय. लॉंगो पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार. बिग ब्लास्ट, बिग शो. बॅटर ठोकतोय षटकार. श्रीराम फाउंडेशनचे आदरणीय रोशनजी ठाकूर साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान
करण्यासाठी आम्ही विनंती करतोय हरीश्वर किनी सरांना की आपल्या आदरणीय निलेश किनी जे आमचे गुणलेखक आहेत त्यांनी सांगितले की पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात 4 गडी बाद 71. 72 धावसंख्येचे टार्गेट असेल. 72 इज द टार्गेट. बोबा 11 टीमच्या समोर हे टार्गेट ठेवलं गेलं. वळूया आपण अतिथी कक्षाच्या दिशेने जिथे सज्ज आहेत अजित पाटील सर. सो थँक्यू. नुकताच ज्यांचा शुभागमन झालाय श्रीराम फाउंडेशनचे सर्वेसर्वा रोशनजी ठाकूर साहेब. रोशनजी ठाकूर साहेबांचा करूया आपण या ठिकाणी शुभ सन्मान. AB ग्रुपच्या माध्यमातून खंडेराव भोईर साहेबांच्या माध्यमातून करतोय आपला शुभ सन्मान. वेलकम सर. आपणास विनंती आहे आपण स्थानपन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया. चला विनंती असेल विहान 11च्या विपक्ष श्रीराम फाउंडेशन यांच्यामध्ये टॉस होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या. विहान 11 श्रीराम फाउंडेशन संघ या ठिकाणी उपस्थित आहे. विहान 11 संघाच्या संघनायकांना विनंती आपण या टॉससाठी. चला विहान 11 टॉस साठी आपण यायचं आहे. विशू येतोय. आणि आपण बघतोय विहान ज्यांच्या नावानं हा संघ खेळतोय त्यांच्या शुभ असे आपण टॉस करणार आहोत. हेड इन टेल आहे. हेड अँड टेल आहे. कॉल कोणाचा असणार आहे? विशू. आपण बघतायत विशू कॉल करतील. ओढो. हेड इज द कॉल आणि याला हेड. टॉस जिंकल्या विश्वनाथ काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करायचं नाही. कुठले खेळाडू आपल्या संघामध्ये खेळताना दिसतील? आले ते फरदीन वगैरे आहेत. सर्व टीम चांगली. काय म्हणशील AB ट्रॉफी खेळताना किती एन्जॉय करतोय? AB ट्रॉफी मी नेहमी खेळतो आणि मी काल पण सांगितलेलं, काल पण खेळायला आलेलो कारण आयोजन खूप छान आहे आणि प्रेक्षक पण खूप छान असतात इकडे. सर्वांनी आम्हाला सांगितले की AB ट्रॉफी खेळताना आपले जे खेळाडू आहेत तुमचे बरेच फॅन्स फॉलोअर इथे आहेत, परंतु AB ट्रॉफीतून असा कुठला क्षण आहे तो तुम्ही लक्षात ठेवलाय? AB ट्रॉफी असं क्षण आहे की आम्हाला इथं मी अजूनपर्यंत फायनलला नाही खेळलो इथं आणि फायनलला खेळायचं आहे. फायनलला खेळायची इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? बॅटिंगच घेणार होतो. आता बॅटिंग आलेली आहे. कुठली स्टारकास्ट आपल्या टीममध्ये बघायला मिळणार आहे? माझ्याकडे तेवढी मोठी स्टारकास्ट नाही आहे. सगळे नॉर्मल खेळाडू आहेत, पण ओपन खेळण्याचा त्यांना पण अनुभव आहे आणि चांगली टीम आहे. सो आम्ही या मॅचमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करू. याच्या अगोदर आपण AB ट्रॉफी खेळलात? हां, 2 वर्ष खेळलो आहे. फुल एन्जॉय करताय? हो, खूप एन्जॉय करतो आणि यावर्षी खूप चांगली स्पर्धा भरवली आहे. खूप ग्राउंडही खूप चांगलं मेंटेन दिसते आणि एवढी रात्र आहे तरी पण एवढी पब्लिक आहे. सो एन्जॉय करूया गेम. असं बेस्ट ऑफ लक. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओपन अप जेव्हा असतो तेव्हा येथील क्रीडारसिक वर्ग सकाळी 6 पर्यंत ते मॅचचा आनंद घेतात. हा प्लस पॉईंट आहे AB ट्रॉफीचा आणि खऱ्या अर्थाने खूप प्रसिद्धी आहे. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया परिवर्तन. आपण ऐकूया प्रमोदजी आणि समवेत संदीपजी गावण सरांना. थँक्यू सो मच. आता जवळजवळ वेळेकडे नजर टाकूया. 2 मिनिटं शिल्लक आहेत. आदरणीय हरेश्वर किनी साहेबांच्या लग्नाचा वाढदिवस आणि तो केक कापण्याचा कार्यक्रम आपण या स्टेजवर काही वेळातच करणार आहोत. एक तारखेला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस. 2 मिनिटं आहे. आता 2 तारखेला सुरुवात होईल. चला मॅचला सुरुवात करणार आहोत. आमच्या समोर महाराष्ट्रातील नामवंत समालोचक सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये ज्याने धावतं समालोचन केलं, रतन बुवा सारख्या मोठी स्पर्धा आपल्या गोड वाणीने ज्याने गाजवलं, बिग बॅश कोण गावामध्ये झालेली बिग बॅश त्या स्पर्धेमध्ये सुद्धा फायनल डे मध्ये आणि सुरुवातीच्या
पहिल्या दिवसात सुद्धा ज्याने धावतं समालोचन पोहोचवलं ते आदरणीय प्रमोदजी शेडगे या ठिकाणी आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. डाव्या बाजूला प्रेक्षक राजांची अफाट गर्दी आहे, परंतु जे विद्युत प्रवाह खंडित होईल अशी काही कोणती कृती करू नका किंवा त्या पोल जवळ तुम्ही थांबू नका. करंट लागण्याची सुद्धा शक्यता आहे. वेलकम प्रमोदजी, आपलं सरचं स्वागत. टार्गेट आहे आता 75चं. थँक्यू व्हेरी मच. संदीप गावंड सरांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. या स्पर्धेमध्ये तिसरा दिवस ते जॉईन झालेत. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. इंटरनॅशनल क्रिकेटर्सच्या ज्यांनी इंटरव्ह्यूसुद्धा कव्हर केल्या गेल्यात. एक योग जरूर आला होता आयुष म्हात्रे यांचा इंटरव्ह्यूचा, परंतु डेफिनेटली कोस्मा एक हार्डी टीम अप्रतिम. ज्या पद्धतीने त्यांचं ऑर्गनायझेशन अप्रतिम पाहायला मिळालं होतं प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचं, आणि तिथे सुद्धा आपण पाहू शकलात बऱ्याच काही गोष्टी अद्यावत झाल्या. पहिलाच बॉल बोबा 11 टीमचा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे ससावता येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक रन आणि एकेरीने दुसरी धाव सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. समीर तामोरे हा सुद्धा एक खेळाडू आपण पाहिलं तर अंडर-25चा हा खेळाडू आहे आणि गुणवत्ता खूप चांगली सिद्ध करत असताना दांडीचा ब्रँड सध्या तो पाहायला मिळतोय. संदीप गावंड सर, समीर तामोरे 72चं टार्गेट आहे. याआधी उल्लेख केला 75चा, तर हे 72चं टार्गेट आहे. आणि समीर तामोरेबद्दल आपण एक चांगला उल्लेख केला. यावेळेला ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल आहे. बॅटरला बीट केलं प्रज्योत अंभीरे या गोलंदाजाने. सूर्या नायडू हे स्ट्राईक इनकडे होतं आणि DRS करता मागणी केलं. तिसरे पंच कंट्रोल रूममध्ये येत आहेत. शाहिद मोबिन सरांना आपण बघतायत. मैदानाच्या आतमध्ये नदीम शाह आणि जतीन भुयाळ सुरुवातीपासूनच या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत आणि प्रिन्स मूव्हीजद्वारे हे थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं DRSची मागणी केलं. आधुनिकता आली, DRS आलं. दॅट्स फेअर डिलिव्हरी, रिव्ह लॉस. DRS दोन्ही टीमला एक एक दिलाय आणि त्याच्यामध्ये आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS लॉस झालाय. स्कोर इज 2, धावसंख्या 2. पुढचा बॉल, ओहो ओव्हर पिच बॉल. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर दिली एक्स्ट्रा पॉवर, पाठवून दिले सीमारेषे पार. मिळतील धावा 6. AB ग्रुप ट्रॉफी षटकार. उल्लेख तुम्ही करताय. दिवस रात्र फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच बघायला मिळते. आता चेंडू हवेत आहे, टायमिंग प्रॉपर नव्हतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गोलंदाजाला हे विकेट मिळाली. विकेटचं पतन झालंय. प्रत्युत्तर देणाऱ्या बोबा 11 टीमला लागलाय पहिला धक्का. एक गडी बाद, धावसंख्या 8. होऊ शकतायत. बॉल जसा गेला तसा अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस ज्याच्या नावावर एक मोटरसायकल सुद्धा पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 7 चौकार मारणारा खेळाडू मॅन फ्रॉम काटाळेचा हा खेळाडू अनमोल रत्न पाहायला मिळतो, ज्याने कॅच कॅरी करत असताना आपण पाहू शकलात. 8ला 1 5 बॉलचा खेळ झालाय. विनीत माळी सध्या आपण पाहत आहेत. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा एक 4 व्हीलर आपल्या नावावर केली. तोच खेळाडू सध्या त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, मानकोलीचा हा खेळाडू सध्या आपण पाहू शकतायत विनीत माळी. छोटा पॅक बडा धमाका.
म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 8-1 5 बॉलच्या समाप्तीनंतर बोबा 11 टीम श्याम हजारे साहेब यांचा संघ एका साईडला पाहायला मिळतोय. पालघर स्पोर्ट्स क्लब जर आपण पाहिलं तर परिचय ग्रस यांचा संघ पाहायला मिळतोय. टीम मेंटर म्हणून काम चांगलं बजावत आहेत ते संदीप म्हात्रे साहेब आणि त्यांच्याच माध्यमातून या ट्रॉफीज सुद्धा आपण पाहू शकता त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ. अप्रतिम ऑफ साईटला खूप चांगला ड्राईव्ह खेळत असताना ट्रुदी कव्हर खेळला गेलाय. पुन्हा एकदा अक्षय करत पुढे सरसावतील तत्पूर्वी फंबल झाले आणि पाहता पाहता मनोज पाटील मानेच्या बॅटमधून 2 रन खूप प्रभावित केलंय या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. गेल्या मॅचमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच आणि कन्सिस्टन्सी ज्या खेळाडूकडे असते ना मग तो समोरचा गोलंदाज कोण आहे हे त्याला ठाऊक नसतं. बरोबर, कारण सातत्य राखणारे खेळाडू कधीच तो विचार करत नाही की समोर गोलंदाज कोण आहे, फलंदाज कोण आहे. आपलं 100% योगदान ते आपल्या टीम करता झोकून देत असतात. इथे षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धाव फळकाभर 10 धाबा. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 15.50च्या सरासरीने 62 धाबांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 62ची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर आता एक बदलाव जरूर आपल्याला दिसून येतो आणि वेदांत पाटील या गोलंदाजाच्या हातामध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगली प्रसिद्धी मिळाली या स्पर्धेला, तितकीच चांगली अफाट गर्दी मिळाली. आज ओपन गटातील खेळाडू खेळत आहेत, जे काही ISPL खेळलेले खेळाडू आहेत, त्याच्यानंतर साता समुद्रापलीकडे जाऊन आपली गुणवत्ता सिद्ध करणारे काही खेळाडू आहेत. आपल्या परिसरातील अनमोल खेळाडू मनोज पाटील या खेळाडूला सुद्धा आपण मैदानामध्ये बघतोय. पुन्हा जास्त वेळ खर्च होईल असं काही करू नका. टाइम इज मनी. चांगली फील्ड सेट करत असताना आपण पाहतायत मिस्टर बिलाल शेखला आपण पाहू शकाल. वेदांत पाटील टेंबवली एक्सप्रेस यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत फार वेगाने. जजमेंट यावेळेला चुकलं आणि बॉलने बाउंड्री लाईनच्या दिशेने वेध घेतलाय आणि पाहता पाहता फंबल झाले. ढोंडो रे साजन आणि प्रजोत अंबेरीचं एक्सप्रेशन पहा. हे काय घडलं गेलं. चौकार आलाय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतायत वेदांत पाटीलचा हा बॉल. यावेळेला सूर्या नायडू चिता कॅम्प चा खेळाडू आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका. जजमेंट चुकलं होतं ऑलमोस्ट. विनीत माळी सुद्धा त्या बॉलवर येत होते. पुन्हा एकदा सेकंड टाइम बॉल ह्या वेळेला पकडण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या मोमेंटला अखेरकार मात्र या बॉलला मान्य नव्हतं आणि 4 धावांची मोहर उमटवली. चौकार. नशिबाचं सुद्धा कधी कधी साथ मिळतंय. मनात नसतानाही जे अनपेक्षितरित्या मिळते ना, ते कधी कधी एक तर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं. रिले स्प्रे हवा आहे, नाहीतर मग कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. इथे या 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीनं धाबा झाल्या त्या 14 धाबा. 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉलमध्ये जिंकण्याकरता 58 धावांची गरज आहे. फर्स्ट रेटची सुविधा करा. याआधी सुद्धा उल्लेख केला, रिले स्प्रे असेल तर तो खेळाडूपर्यंत पोहोचवा. आणि मला वाटते इथे ज्या ज्या टीम्स आल्या असेल ना, त्यांच्या टीम्सच्या प्रत्येक खेळाडूच्या बॅगेमध्ये रिले स्प्रे हा असला पाहिजे. मला वाटतं हा नियम लागू करायला लागेल की काय प्रमोदजी? डेफिनेटली. मात्र अगोदर आपण पाहिलं तर ह्या वेळेला फर्स्ट एड किट उपलब्ध केलं गेलं होतं, परंतु आयोजक सुद्धा कित्येक वेळा मात्र एक गोष्टीकडे पाहतील हे सुद्धा पाहण्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. 14 धावा, 1 गडी बाद. सध्या इंजुरीने त्रस्त आहे अक्षय गरत. एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ त्या ठिकाणी व्यतीत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भार्गव पाटीलने आज चांगली बॅटिंग केली. प्रतीक धोदडे त्यांना सुद्धा आपण पाहू शकताय. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया ज्या खेळाडूच्या नावावर आपण पाहू शकलात. आणि लेफ्ट साईडला आपण पाहिलं तर राहुल जोगाडिया या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम राहुल जोगाडिया, आपलं सहर्ष स्वागत. तर ठाणे परिसरातील नेहमीच आपण पाहिलं तर आकाश रिफट या ठिकाणी आपण पाहू शकतायत, त्याचं सुद्धा वेलकम असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू हर्षल गरत व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आणि केक कटिंग करण्याच्या संपूर्ण तयारीमध्ये एबी ग्रुप. सध्या अक्षय गरत फिट झालेत. चला सामन्याकडे वळणार आहोत. तर निलेश किनी ह्या वेळेला दर्शवत आहेत की धावसंख्या झालेली आहे ते एकंदरीत 14 धावा. 14 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. वेदांत पाटील
गोलंदाज सज्ज होईल. चला थोडंसं स्पीडअप करा. ओंकार देसाई महाराष्ट्र झोन 1 या टीमचा कॅप्टन होता आणि PSPL 21 लाखाची स्पर्धा ज्यांनी गाजवली आणि काय ते सेलिब्रेशन अप्रतिम पाहायला मिळालं. भाईंदरच्या परिसरात एक मोठी स्पर्धा आपण पाहू शकलात आणि त्याचा कॅप्टन म्हणून आपण पाहतायत आणि त्याला पाहूनच प्रतीक पाटील जे आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत धानिवचे, ते सुद्धा चांगले क्रिकेट खेळतात. ऑन साईडला बॅटचा टो एंड लागला होता. जरूर एक रन घेतील का? बिलाल शेख पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 धावा, 72 धावांचं लक्ष संदीप गावणसर यावेळेला पाहायला मिळतं. परंतु आता सुरुवात चांगली झाली. जरी सुरुवात यावेळेला थोडीशी अडखळच झाली होती, परंतु या षटकात धावा येत आहेत, ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. करंट रन रेट 11.25 आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. आता इथे थांबून चालणार नाही. म्हणजेच ज्या चेंडू कमी आहेत त्या कमी चेंडूंमध्ये जास्त धावा पाहिजेत. ओहो, फुलफिश बॉल खोदून काढला या चेंडूला. ऑफ ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो बॅटरच्या बॅटमधून. लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर, मिळतील धावा 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. चांगला फटका. यावेळेला मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. खोलवर बॉल होता. ऑफ साईडला गॅप शोधला आणि सरळ बॉलला मात्र पाठवलं. पहा गेल्या बॉलचा जो ॲक्शन रिप्ले आणि क्लोज एक्सप्रेशन पाहायला मिळत आहेत. काय बॉडमॅनचा वापर केला होता आणि अप्रतिम विठ्ठलवाडीचा वंडर बॉय सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. 2 मोटरसायकल ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. एका साईडला आमदार चषक अल्पेशदादा भोईर यांची स्पर्धा ज्यांनी गाजवली डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये आणि त्यानंतर रॉकी ग्रुप चषकात यंदाच्या वर्षात ज्याने मात्र ती स्पर्धा गाजवली भूपेश पाटील रॉकी दादा अँड ऑल टीमची स्पर्धा आपण पाहू शकलात. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट. सध्या एक ठाणे जिल्हा तर एका साईडला पालघर जिल्हा, भिवंडी तालुका तर एका साईडला सफाळे आणि पालघर तालुका पाहायला मिळतोय. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सध्या तरी पाहायला मिळते संदीप गावणसर. नो डाऊट बेस्ट वर्सेस बेस्ट. हु इज द बेस्ट? ओ, या वेळेला बॅटर अगोदरच कळताना दिसलं या चेंडूला. बॅटरला ओळखूनच चेंडू रिलीज केलाय. गुडलेन क्षेत्रामध्ये पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. टॉस जास्त होतं. लेग कटर चेंडू टाकलाय. बीट केलं मनोज पाटील या बॅटरला. हा डॉट बॉल. डबा वाढू शकतो अशा डॉट बॉलने. 19 चांगला बॉल डिलिव्हर केला होता. यावेळेला जागेवरून खेळलेत आणि पंकज पाटील पुढे सरसावतील. अक्षय घरत कॉलिंग चुकीचं झालं होतं, टक्कर झाली नाही. नशिबाने यावेळेला पाहायला मिळते आणि मनोज पाटील मन्या अंडर प्रेशर. आता एक बॉल डॉट झाल्यानंतर थोडासा दबाव वाढला होता आणि ते फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो वेदांत पाटील. एक असा खेळाडू संदीप गावणसर टेंबवली टीममध्ये तो ॲज अ फिल्डर म्हणून आला होता, परंतु त्यानंतर प्रतीक पाटीलने त्याचा खेळ ओळखला, परेश गोराटकरने त्याचा खेळ ओळखला आणि त्यानंतर त्याला संधी देत तो एक चांगला बेस्ट बॉलर बनला आणि आज ऑल इंडिया ओपनमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे टेंबिवलीचा अभिमान सुद्धा आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी. 19ला 2 दीपेश गोलब सध्या ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. या खेळाडूच्या नावावर 11 बॉल 11 षटकार मारण्याची किमया. 6 बॉल 6 षटकार कित्येक वेळा मारलेले आहेत. अलमान गावातील एक छोट्याशा गावातील वाडा तालुक्याचा अभिमान आणि एक मॅन ऑफ दी सिरीज वाडा प्रीमियर लीग 3 लाखाच्या स्पर्धेमध्ये मी समालोचन करताना पाहिलंय. या खेळाडूला मोटरसायकल मिळाली होती, तोच दीपेश गोलब. यस, अतिशय चांगली माहिती आपण या खेळाडूबद्दल सांगितलं. परंतु तसा खेळ आता होईल काय? कारण 19 बॉल. पुन्हा एकदा इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण माहिती देऊया. साई कृष्णन आहेत आपले ऑपरेटर. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल माहिती दिली जाते. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता. या 53 धावा पूर्ण होतील काय? बोबा 11 टीम हे टार्गेट चेस करेल काय? वेदांत पाटील पहिल्या 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या 4 चेंडूंमध्येच त्या 9 धावा आणि त्याच्यानंतर विकेट मिळाली. 19 मध्ये 53 धावांची गरज आहे. दीपेश गोलब स्ट्रायकिंगकडे क्षमता आहे जी आपण वर्तवली. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड बाहेर काढायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. स्लोवर 1 वाईड लाईनच्या दिशेने चेंडूला टाकलंय. डॉट बॉल. दबाव दडपण वाढत चाललंय प्रत्युत्तर देणाऱ्या बोबा 11 या टीमवर. कारण आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 53 धावांची गरज. 18-53. थँक्यू. वळते आपण मुख्य मंचाकडे. माननीय हरेश्वर किनी सरांचा लग्नाचा वाढदिवस वेडिंग अॅनिव्हर्सरी आपल्याला बघायला मिळते. माननीय सोअंजली हरेश्वर किनी मॅम सुद्धा जॉईंट होत आहेत आणि आपण हा लग्नाचा वाढदिवस अरे नयन पाटील आपण सॉन्ग तयार ठेवायचं.
खूप चांगला क्षण आपण बघतायत या ठिकाणी. हरेश्वरजी आणि सॉन्ग प्ले करा आपण. चांगल्या पद्धतीने वेडिंग अॅनिव्हर्सरी या ठिकाणी सेलिब्रेशन करतोय आणि आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय AB ग्रुपच्या माध्यमातून असे क्षण आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येऊ अशी आम्ही विनंती करतोय. आणि हा क्षण आपण सातत्याने AB ट्रॉफीच्या माध्यमातून असाच सातत्याने सेलिब्रेशन हो ईश्वरचरणी करतोय प्रार्थना. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हरेश्वरजी किनी आणि वहिनी साहेबांना लाख लाख शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री पॅनलकडून. आता हा फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक धाव मिळाली. 1+1 या 2 धाव मिळतील. बिमर चेंडू टाकला गेलाय, म्हणजेच आता फायदा होऊ शकतोय. आत्मविश्वास वाढवण्याकरता ही योग्य वेळ आहे. आत्मविश्वास या ठिकाणी वाढेल काय? फ्री हिट. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 21 धाबा, 21 रन्स. मुक्त संचार करण्याची संधी आणि स्ट्राईक इन कडे बॅटर आहे दीपेश. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडू हा टाकलाय. भन्नाट वेग, थोडासा खाली राहतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. 21 धाबा, 2 गडी बाद. दबाव दबाव दबाव, फक्त दबाव दिसतोय प्रत्युत्तर देणाऱ्या बोबा 11 या टीमवर. 72चं टार्गेट. आणि आता नो बॉलचा सुद्धा फायदा उचलता आला नाही, फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. प्रचोद आंबिरे याच्या ह्या चेंडूवर मोठा फटका खेळता खेळता ही विकेट मिळाली. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट. अप्रतिम चांगला फटका आणि तेवढाच चांगला भार्गव पाटीलचा हा झेल पाहायला मिळतोय. अप्रतिम रनिंग कॅच आणि टाळ्यांचा कडकडाट. प्रेक्षणीय कॅच असंच म्हणावं लागेल भार्गव पाटीलचा. 21ला 3, 21 लॉस ऑफ 3 विकेट. सूर्या नायडू एका साईडला 3 बॉलमध्ये 6 रन त्याच्या बॅटमधून आलेत. आणि प्रज्योत आंबेरीने चांगला ह्या वेळेला गोलंदाजीचं पृथक्करण केलंय. वरोर एक्सप्रेस ISPL मध्ये सुद्धा त्याने अप्रतिम खेळ स्वीकारला होता. स्ट्रीट टू स्टेडियम. पंकज पाटील पालन यांना पण पाहतायत विकेटकीपरच्या भूमिकेत. अग्री प्रीमियर लीग यंदाचा हंगाम त्याने गाजवला. पहिल्यांदाच बाईक ठेवण्यात आली होती मोटरसायकल, आणि ती मोटरसायकल जिंकण्याचं स्वप्न पंकज पाटील पालनच्या स्वरूपात आपण पाहू शकलात. चांगला बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळतो. प्ले अँड मिस, सरळ बॉल निघून जाईल. पंकज पाटील बॉल हातातून सुटतोय, कोणती धाव येत नाहीये. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. मॅच बनवण्याकरता मोठे फटके आता खेळावंच लागतील. 16 मध्ये 51 धाबा. आता डील जी आहे ती चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच करावे लागेल, कारण दबाव दडपण वाढत चालले. शुभम आणि सूर्या हे 2 बॅटर आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळतील. शुभम नायडू, लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. बघूया आता काय करतो आपल्या टीम करता. शुभम पाटील या वेळेला आता स्ट्रायकिंग कडे आडव्या बॅटचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर जरी नसलं तरी धाव मिळतील. डीप मिड विकेट मधून थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. सूर्या पुन्हा एकदा आता स्ट्रायकिंग कडे येईल. धाव संख्या 3 गडी बाद 22. 22 वर 3. चांगली गोलंदाजी केली प्रज्योत आंबेरीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना.
काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण, त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. अगदी शॉर्ट रनअप, अप्रतिम चांगला बॉल ऑन साईडला खेळत असताना ऑन ड्राईव्ह करतोय. तत्पूर्वी सिंगल डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. विनीत माळी पुढे सरसावतोय, तत्पूर्वी सिंगलवर भर दिली जाते आणि ॲप्रिसिएट करत असताना प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23ला 3 5 बॉलच्या समाप्तीनंतर. आता दहशती फिल्डिंग करणाऱ्या टीमची मला जास्त जाणवतो. पालघर स्पोर्ट्स क्लबने आपले योग्य ते प्यादे योग्य वेळी लावलेत. प्रज्योत आंबिरेचा हा बॉल अंतिम क्षणी खेळला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि या चेंडूला टोवलं गेलं डीप गलीच्या दिशेने. मिळतील धावा 4. चौकार. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर या वेळेला 12 बॉल आहेत आणि 45 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. नीड 45 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. बोपा 11 टीमला विजयासाठी सूर्या नायडू. एका साईडला आपण पाहिलं तर प्रज्योत आंबिरेवर शेवटच्या बॉलवर खूप चांगल्या शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा तो बुद्धिमत्तेचा चौकार पाहायला मिळाला होता. आतमध्ये येणारा बॉल खूप चांगल्या पद्धतीने, मात्र यावेळेला सौरभ ला आपण पाहतायत अतिशय चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सौरभ वर्मा याला आपण पाहू शकतायत आणि खऱ्या अर्थानं एक चांगला खेळाडू म्हणून गुजरात विभागातील हा खेळाडू आपण पाहतायत. नेहमीच या विभागात जेवढ्या स्पर्धा असतात तेवढ्या खेळण्यासाठी तो तत्पर असतो. सरळ बॅटचा वापर केलाय, वेगेचा फायदा उचलत असताना काय नजाकत भरा शॉट. वाह, सूर्या नायडूच्या बॅटमधून 4 रन. क्लास दाखवला या वेळेला. चौकार. चेंडू होता आणि अगदी योग्य पद्धतीनं समाचार घेतला गेला त्या चेंडूचा. पुढचा बॉल आता ऑन साईडला चेंडूला कळून काढला जातं. टायमिंग व्यवस्थित होताना दिसत नाही. मिड विकेट मध्ये चेंडू गेलाय. डीप मधून शतरक्षक येण्याआधी 2 धावा सहजतेने केल्या पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 33 धाबा. 3.3 बॉलची समाप्ती, 33 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पूर्णतः बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज एका बाजूला करत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल आता एज लागलाय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू वेगाने जातोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय. चौकार. थँक्यू. बघू शकतायत ज्या वेळेला हा जो जेल टिपलाय त्या जेलच्या मुळेच आता दबाव पुन्हा एकदा वाढला. पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा आपण करणार आहोत. हो, विनीत माळीने काही जबरदस्त एक्सप्रेशन दिले होते. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. टक्कन आवाज आलाय. स्ट्रँड अँड डिलिव्हर शॉट. यश किनीच्या बॅटमधून अफलातून आहे टायमिंगचा बेताज षटकार आलाय. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचते 43 रन. 43 या धावसंख्येवर. तर विजयासाठी आता येणारे बॉल आहेत जवळजवळ 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा
29 या धावसंख्येवर श्रीराम फाउंडेशन टीम नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. स्वतः अजय पाटील पाहायला मिळणार आहेत. स्वतः एज अ कॅप्टन प्रीती जोशी, आदर्श शेट्टी, त्यानंतर संवेद विवारे, इस्ताक शेख, अमरीश यादव, आकाश रिपट, आकाश झा, राहुल चौधरी, सचिन चौधरी, राहुल जोगाडिया अँड असद. अशा पद्धतीने या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त प्रहार, षटकार 6. रन यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्वतः त्या ठिकाणी येत प्रज्योत अंबेरे, गुड कॅच. यश किनीच्या केला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु पंकज पाटील पालन टेंबोडा एक्सप्रेस जाणतो कमबॅक कसं करावं. अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल केलेत, अनेक विकेट, हॅट्रिक, अनेक मेडन षटक, ज्याच्या नावावर उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज असे अनेक पुरस्कार ज्याच्या नावावर पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स आणि अनुभवाचा खजिना सध्या कमबॅक करत असताना 50ला 5. आता येणारे बॉल आहे संदीप गावणसर 3 आणि 22 रनची आवश्यकता आहे. इथे चमत्कार वाचू शकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 मध्ये पाहिजेत 22 धावा. प्रतीक पवार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धाडला गेलाय. आपली पॉवर दाखवेल का प्रतीक पवार? प्रेक्षक थोडेसे शांत बसलेत, नाराज आहेत, परंतु अफाट गर्दी आहे. महिलांनी सुद्धा जे जे स्टँड पकडले ते स्टँड सोडले नाहीत. त्यांना सुद्धा क्रिकेटची आवड आहे. गोलंदाज तयार. फुलपिच बॉल चेंडूला खेळून काढला जातं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. शतरक्षक चेंडूला थ्रो करण्याआधी एकदा मिळाली. आता ठाऊक आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला पराभव जवळजवळ निश्चित आहे. पराभवाचं अंतर कमी करण्याचं काम यावेळेला पूर्ण केलं जातं. धावसंख्या 1ने पुढे गेली. धावा झालेत त्या 5 गडी बाद 51. 2 बॉलमध्ये जिंकण्याकरता 21 धाब्याची गरज आहे. परंतु चमत्कार हे टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलेत. कळवटामध्ये चेंडू हेलिकॉप्टर उडवायचं होतं. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1च धाव. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बोबा 11 टीमला एका चेंडूमध्ये पाहिजेत 20 धाबा. एकामध्ये 20. ऑफ स्टंपचा जळून जाणारा बॉल बॅटरने पाहिलं, रिलीज केलं चेंडूला. आणि ह्याच बरोबर पालघर स्पोर्ट्स क्लब टीमने या दुसऱ्या फेरीतील मॅचला सुद्धा जिंकलंय. कॉंग्रॅच्युलेशन पालघर स्पोर्ट्स क्लब टीम. हार्ड लक, टफ लक बोबा 11 टीम. स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आपलं मनापासून आभार असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करूया. मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन 12 बॉलमध्ये 34 धावांची खेळी साकारणारा खेळाडू तर आहेच. त्या व्यतिरिक्त आपण चर्चा करणार आहोत आणखीन एका खेळाडूची. Man of the match goes to once again back to back रोहित नार्वेकर. ज्याला नाही कुणाचा डर असा खेळाडू रोहित नार्वेकर ठरला या मॅचचा हिरो. 12 बॉलचा सामना केला आणि 12 बॉलमध्ये 34 धावांची गाणागाती खेळी त्यांनी या ठिकाणी पेश केली. सो रोहित नार्वेकर ठरला या मॅचचा हिरो. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा वितरित करणार आहोत. आदरणीय सौभाग्यवती अंजनी किने मॅडमला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित केला जातोय रोहित नार्वेकर चतुरला.
मूळचा संघ गोराईचा आणि त्या संघामधून ते खेळत असत. लगातार 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय रोहित या खेळाडूला. वेल डन रोहित, कॉंग्रॅच्युलेशन. बॅक टू बॅक दुसऱ्या मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. हा मॅच सुरुवातीला समोरच्या टीमची पकड मजबूत होते, नंतर कुठेतरी तुम्ही वापसी केलं. वाटलं होतं हा मॅच तुम्ही जिंकणार? वाटलं होतं, कारण की 60 रन फायटिंग टोटल आहे ग्राउंडला. लास्टच्या ओव्हरला भार्गवने 3 6 मारल्या मॅचमध्ये आलो. रोहित, एक प्रश्न असा असेल की सुरुवातीचा खुळा गटातील मॅच कधी संधी मिळाली आणि कोणत्या खेळाडूमुळे तो चान्स तुला मिळाला? प्रथम मी खेळत होतो, नंतर बंदार पाकडी गावची टीम होती. ग्लेन वैतीसारखा मोठा खेळाडू आमच्या गावाला लागला, त्याच्यामुळे भरपूर प्रेरणा भेटली संघाकडून पण. आता चांगला खेळ केला. पहिल्या मॅचमध्ये 10 बॉलमध्ये 38, आता 12 बॉलमध्ये 34. पुढे काय ध्येय आहे? 2 मॅच तर तुम्ही जिंकलात, तिसरी मॅच पण जिंकण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला नेक्स्ट मॅच करता हार्दिक शुभेच्छा असतील. रोहित नार्वेकर, ही इज द मॅन ऑफ द मॅच. असेच आणखीन मोठे सामने आपल्या भेटी करता प्रेक्षक राजे काही वेळातच येणार आहेत. तत्पूर्वी आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. केळवे रावळे येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम AB ग्रुप ट्रॉफी 2026. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. थँक यू सो मच. कॅमेरामॅन साई कृष्णन, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला वळतोय आपण मॅचकडे. ते मात्र विहान 11च्या विपक्ष श्रीराम फाउंडेशन मधलं बॅटल आपण बघणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवायचा आहे. प्रामुख्याने भरपूर महत्त्वाचं असतं पिचची आखणी, आणि प्रत्येक दिवशी माननीय उपेश घरत आणि मंगेश भोईर असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, सातत्याने पहिलं काम काय असेल तर एक सुंदर आखणी, आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगलं डिसिजन्स मिळते. खूप चांगल्या